चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी तो पहा विठेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी। आषाढी एकादशी येते जवळ आणि त्या दिवशी करतो आपण उपवास। उपवासाच्या दिवशी कोणता पदार्थ खावा, तर मी आज तुम्हाला एक रेसिपी करून दाखवणार आहे। ती म्हणजे अगदी केळ्यापासून आपण बनवणार आहोत, पटकन होणारी, 5 मिनिटात, सामानही अगदी कमी लागणार अशी ही रेसिपी आहे। सो चला तर मग बनवायला घेऊया। आज आपण बनवतोय केळ्याचं शिखरण, जे मस्त सोपं आणि छान लागतं, टेस्टी लागतं। त्यासाठी घेतलेत मी 4 केळी, थोडी साखर लागणार आहे, मी सध्या वाटीत काढून घेतलेले, थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, ओलं खोबरं आहे, नारळ किसून घेतलेला आहे, वेलची पावडर लागणार आहे आणि साजूक तूप लागणार। आता सर्वात पहिले आपल्याला एक घ्यायचं छोटंसं बाउल, ज्याच्यामध्ये आपण घ्यायचे खोबरं मी जवळजवळ आपले जे कांदा पोह्याचे चमचे असतात ते जवळजवळ 3 ते 4 चमचे घेतलेले। साखर याच्यामध्ये मी टाकतेय 3 ते 3.5 चमचे, तुम्हाला कमी गोड हवं असेल तर कमी टाकायची साखर याच्यामध्ये। वेलची पावडर जाणार आहे अर्धा चमचा आणि हे जिन्नस आपल्याला घ्यायचे व्यवस्थित असे मिक्स करून। अगदी सोपी रेसिपी आहे, पटकन होणारी आहे। हे साईडला ठेवूया आणि केळी जे आहेत ते आपल्याला काप करून घ्यायचे। तर कापायची कशी, तर आपल्याला ह्याच्यामध्ये हे जे मिश्रण बनवलंय ते स्टफ करायचे, त्यामुळे एकतर अर्ध करा म्हणजे 2 पार्ट करा किंवा मग 3, मी 3 केलेत। आणि ह्याला जसं वांगी आपण भरताना जशा चिरा देतो तशा चिरा द्यायच्यात, आरपार घालायची नाहीये सुरी, म्हणजे खालच्या साईडने थोडंसं जॉईंट राहिलं पाहिजे। आणि मग हे अशा प्रकारे आपल्याला घ्यायचे व्यवस्थित काप करून। आपल्याला जी स्टफिंग आपण बनवलेलं आहे ते स्टफिंग आपण याच्यामध्ये फिल करणार आहोत। 4 केळ्यांचं शिखरण आहे, जवळजवळ 2 माणसांसाठी पुरेसा होतो हा नाश्ता आणि छान अशी रेसिपी आहे, पटकन होणारी आहे, अगदी 5 मिनिटात होते आणि मेहनतही काही फार नाही। तर हे काप आपले झालेले आहेत आता व्यवस्थितपणे करून, 4 केळ्यांचे काप केलेले आहेत आपण आणि हे आता केळी आपण घेणार सगळे भरून। ओलं खोबऱ्याचं जे मिश्रण आहे ते एकदा थोडंसं परत मिक्स करून घ्यायचं। याच्यामध्ये आपल्या अगदी अलगद हाताने आपल्याला फिल करायचं, कारण केळं आहे नाजूक असतं, लगेच तुटतं, सो अगदी अलगद हाताने फिल करायचं। थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे मिश्रण जे आहे आपलं सारण जे आहे ते आतमध्ये त्याच्या राहील। हे अशा पद्धतीने घ्यायचे व्यवस्थित दाबून आणि मग ठेवायचे पॅन मध्ये। अशी आपण बाकीचे सुद्धा करून घेणार आहोत। छान अशी रेसिपी आपली पटकन अशी तयार होते, सगळ्यांना आवडते आणि साखरेचं जर प्रमाण एवढं नको असेल तुम्हाला, कारण केळी ऑलरेडी गोड असतात, त्यामुळे थोडंसं कमी केलं तरीही चालेल। अगदी 1 ते 1.5 चमचा साखर जरी याच्यामध्ये टाकली तरीही सुंदर लागतं, कारण की केळी ऑलरेडी गोडच असतात। पण छान खोबरं आणि साखरेचं जे मिश्रण आहे ना ते अतिशय सुंदर लागतं याच्यामध्ये आणि वरतून मस्त साजूक तुपाचा वास। ते व्यवस्थित असे आपण फिल करून घ्यायचे आणि मग या केळ्यांना आपण थोडंसं 5 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत गॅसवरती। आमच्याकडे ना व्यवस्थित म्हणजे उपवासाच्या वेळेस वेगवेगळे असे पदार्थ केले जातात। आता हे आपले भरून होत आहेत, तोपर्यंत चॅनलला पटकन सबस्क्राईब करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, म्हणजे बेल आयकॉन सुद्धा दाबा, म्हणजे ऑल नोटिफिकेशन वरती क्लिक करा, ऑल वरती क्लिक करा, म्हणजे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील आणि व्हिडिओ अपलोड केल्या केल्या तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर हे केळी आपली झालेली आहेत फिल, हे थोडीशी काही केळ्यांचे काप तयार झाले होते, सो मी त्याच्यामध्ये डीप करून आपण त्याला एकत्र आणून थोडंसं असं बांधून किंवा सेपरेटली टाकलं तरीही चालणार आहे। मी थोडंसं त्याला असं जॉईंट करते केळ्यांना, त्याच्या आतमध्ये सारण ठेवलं आणि हे दाबून घेतलं थोडंसं। आता हे सगळे झालेत आपले व्यवस्थित लावून पॅन मध्ये। पॅन जो आहे तो आपल्याला निर्लेपचा यूज करायचा आहे, कारण मग खाली लागणार नाही अजिबात आणि छान असे आपलं शिखरण होतं तयार। काही जणांना पातळ असं शिखरण तयार करतात ज्याच्यामध्ये दुधाचा वगैरे वापर करतात, पण आमच्या इथे हे अशा पद्धतीने केलं जातं, माझी आई अशीच करायची। आणि ह्याच्यामध्ये आपण साजूक तूप सोडलेलं आहे, अगदी कमी, खूप जास्त नाही टाकायचे, अगदी 1 ते 1.5 चमचा फक्त कांदा पोह्याचा तो सोडलेला आहे। आणि आता 5 मिनिटांनंतर झाकण देऊन झाल्यानंतर मी याला करते पलटी करताना बघा खालची बाजू थोडीशी ब्राउनिश झालेली आहे आणि अजूनपर्यंत खालची म्हणजे त्याच्यामध्ये जी साखर आहे ती तेवढी मेल्ट झालेली नाहीये। हे आपण पलटी मारून पुन्हा एकदा झाकण ठेवणार आहोत,
म्हणजे ती बाकी साखर जे ती सुद्धा व्यवस्थित मेल्ट होईल आणि हे असं ब्राउनिश कलरमध्ये खूप छान लागतं, टेस्टी लागतं. करून बघा नक्की आणि कशी झाली हे पण कमेंट करून सांगा. हे बघा, हे एकदा पलटी मारलेलं आहे मी केळ्यांना. आता ह्याच्यावरती आपण परत एकदा झाकण ठेवूया आणि मग याला एक 4 ते 5 मिनिटासाठी पुन्हा एकदा शिजवून घ्यायचं. बघा, आता हे जी साखर जी होती ती पूर्णपणे मेल्ट झाली, त्यामुळे त्याचं थोडंसं रस असं थोडंसं एकतर पलटी मारू शकता किंवा मग तो रस आतमध्ये जाईल अशापर्यंत थोडंसं मी हलवून घेते. हा रसही एवढा सुंदर लागतो कारण खोबरं आणि साखर याचं मिश्रण म्हटल्यानंतर वाव. आणि हे बघा, आपलं झालेलं आहे केळ्याचं शिखरण रेडी. कधीतरी काहीतरी वेगळं, रोज साबुदाणा खिचडी खाऊन येतो आपल्याला कंटाळा आणि पटकन पण होणारं आहे, छानही आहे. तर अशा नवनवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. पटकन लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.